जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ट्रान्सफॉर्मर सोमवारी अचानक जळाल्याने मागील 3 तासापासून वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे डॉक्टर मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रान्सफॉर्मर जळाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे आयसीयू, बालरोग विभाग, बाह्यरुग्ण विभाग तसेच इतर सर्वच वॉर्डात वीज नाही। त्यामुळे रुग्ण, डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे स्वतः रुग्णालयात हजर राहून तातडीने दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना देत आहेत। जिल्हा सामान्य रुग्णालयात येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्ण तसेच नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अशातच सोमवारी सायंकाळी 6 वाजता अचानक शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला। यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली। 1 तासाच्या प्रयत्नानंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे खाक झाला होता। त्यामुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात काळकुट्ट अंधार पसरला आहे। महत्त्वाचे म्हणजे येथील आयसीयू विभागातही अंधार पसरला आहे। बाह्य रुग्ण विभागात अपघातग्रस्त रुग्णांना मोबाईल टॉर्चच्या उजेडात उपचार सुरू आहेत। येथील जनरेटर देखील बंद असल्याने रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।